सर्वांना सादर वंदन। आज आपण ज्या विषयाचा विचार करणार आहोत ते समर्थांचं स्फुटकाव्य आनंद वनभुवन या नावाचं काव्य आहे। स्फुटकाव्य ह्याच्यासाठी म्हटलं जातं की अचानक स्फुरलेलं ते काव्य आहे, म्हणून ह्याला स्फुटकाव्य असं म्हटलं जातं। समर्थांच्या अनेक काव्यांमधलं हे अतिशय प्रसिद्ध काव्य आहे आणि आपल्या सर्वांना परिचित आहे। परिचित अशा कारणासाठी म्हटलं की शिवकल्याण राजा ही जी ध्वनिमुद्रिका आपण ऐकलेली आहे अनेक वेळेला, शिवाजी महाराजांची गुणवर्णन करणारी, समर्थांनी शिवरायांविषयी जे जे काही लिहिलेलं आहे ते उत्तम काव्य वाङ्मय ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला दिसतं। आणि त्यातीलच एक आहे आनंद वनभुवनी, जे लता मंगेशकरांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलं गेलेलं आहे। त्याचा थोडासा परिचय आपल्या सर्वांना आहे, पण ह्याचा थोडासा सविस्तर परिचय किंवा थोडीशी ओळख ह्या काव्याची ह्या निमित्ताने करून घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत। साधारणपणे 59 श्लोकांचं हे काव्य आपल्याला दिसून येतं, स्फुटकाव्य आपल्याला दिसून येतं। अनुष्टुप छंदामधलं हे काव्य आहे। हे काव्य वरवर पाहता आपल्याला असं वाटतं की काहीतरी वर्णन दिलेलं आहे, युद्धाचं वर्णन आहे की काय, तर वैराग्याच्या राखेखाली भावनांचे अंगार ठेवलेले ह्या काव्यात आपल्याला दिसतात। तर ह्या काव्यामध्ये प्रपंच, परमार्थ, अरत्र परत्र, न्यायनीती, स्वधर्म, स्वातंत्र्य, सदाचार ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन आपल्याला दिसतं। आणि मग अध्यात्म पण आहे, भक्ती पण आहे, वैराग्य पण आहे। त्यामुळे सगळ्याचं एकत्रित सार ह्या काव्यामध्ये आपल्याला दिसतं। आणि समर्थांची एक पद्धत होती की अनेक कार्य ते गुप्तपणे करत असत, म्हणजे शिवरायांना मदत करत असताना अनेक गोष्टी त्यांनी गुप्तपणे केलेल्या आहेत। तशातलंच हे एक काव्य आहे। वरवर पाहता आपल्याला वैराग्याचं काव्य असं वाटतं हे, किंवा प्रपंच प्रपंचातल्या सगळ्या अडचणी सोडवणारं हे काव्य असं वाटतं, युद्धाचं वर्णन आहे असं आपल्याला वाटतं। पण नीट विचार केला आपल्याला तर लक्षात येतं की काहीतरी संदेश ह्या काव्यामधनं समर्थांनी देऊ केलेला आहे। ह्या काव्याला अनेक नावांनी ओळखलं जातं, त्यातलं एक नाव आहे वनभुवन। आनंदवन किंवा आनंद कानन असं काशीला म्हटलं जातं आणि काशीला सुचलेलं हे काव्य आहे असं सांगितलं जातं। काशीत हिंडता फिरता गेलो आनंद वनभुवनी असं समर्थ म्हणतात। त्यामुळे हिंडत फिरत काशीला जेव्हा ते गेलेत तेव्हा तिथे त्यांना ते सुचलेलं काव्य आहे, स्फुरलेलं काव्य आहे, त्यामुळे ह्याला वनभुवन म्हटलं जातं। भविष्यात घडणाऱ्या अनेक उत्तम घटनांचं सूचन ह्याच्यामध्ये केलेलं आहे, त्यामुळे ह्याला भविष्यपुराण असं सुद्धा म्हटलं जातं। समर्थ स्मृती असंही एक नाव आहे, म्हणजे समर्थांच्या स्मृतिपटलावर ज्या ज्या गोष्टी उमटल्या त्याचं वर्णन आपल्याला ह्या समर्थ स्मृती म्हणजेच ह्या काव्यात आपल्याला दिसतं। आणि आनंद वनभुवन अर्थातच आपल्याला जे नाव परिचित आहे तेही ह्या काव्याचं आपल्याला दिसून येतं। शिवकल्याण राजा ह्या ध्वनिमुद्रिकेच्या सुरुवातीलाच आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांनी जी प्रस्तावना केलेली आहे तर त्याच्यात त्यांनी म्हटलं की वनी आनंद, मनी आनंद आणि जनी आनंद, सगळीकडे आनंदी आनंद आहे, म्हणजे सगळीकडे सुबत्ता आहे, सगळीकडे मांगल्य आहे, पावित्र्य आहे आणि स्वातंत्र्याचा आनंद घेत घेत सगळी मंडळी गुण्यागोविंदाने नांदत आहेत, स्वराज्यामध्ये नांदत आहेत। आणि असं वर्णन हे आनंद वनभुवनाचं वर्णन आहे, म्हणून बाबासाहेब पुरंदरे यांनी ते नाव दिलेलं आपल्याला दिसून येतं। आनंद वनभुवन ह्या काव्यामध्ये नेमकं काय आहे तर प्रत्यक्ष आणि अपेक्षा ह्या दोन्हींचं सुंदर मिश्रण असलेलं आपल्याला दिसून येतं। आपल्याकडे आपण म्हणतो ना की प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट, जे जे काही अनुभवायचे ते उत्तम अनुभवायचे, उत्तम पाहायचं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष आणि अपेक्षा या दोन्हींचा सुंदर मिलाफ ह्या काव्यामध्ये आपल्याला दिसून येतो। आणि हे काव्य म्हणजे काय आहे नेमकं तर समर्थांच्या मनःचक्षूंनी पाहिलेलं जीवन स्वप्न तेच आनंद वनभुवन असं म्हटलेलं आहे। आदरणीय डॉक्टर शंकर अभ्यंकर यांनी ह्या काव्याविषयी त्यांच्या ग्रंथात म्हटलेलं आहे की हे अलौकिक असं प्रातस्मरणीय काव्य आहे। नित्य आपल्या स्मरणामध्ये, नित्य आपल्या मननामध्ये हे काव्य असावं। का असावं? कारण ह्याच्यामध्ये सकारात्मक प्रेरणा खूप जास्त मिळतात आपल्याला। पुढच्या आयुष्यामध्ये कसं वागायचं आहे आणि कसं व्हायला हवं आहे ह्याचं उत्कट आणि भव्य चित्रण ह्या आनंद वनभुवन ह्या काव्यात केलेलं आहे, त्यामुळे ते प्रातस्मरणीय काव्य आहे असं आदरणीय डॉक्टर शंकर अभ्यंकर म्हणतात। हे काव्य समर्थांच्या भावी जीवनावर आणि त्यांच्या विचारसरणीवर प्रकाश टाकणारं काव्य आहे। काय पद्धतीने माणसाने विचार करायला हवा आहे त्याचं वर्णन टप्प्याटप्प्याने ह्या काव्यात येताना आपल्याला दिसतं।
म्हणजे हे काव्य काय आहे तर समर्थांच्या द्रष्टेपणात साकारलेलं मूर्त सत्य असं म्हणजे हे काव्य आहे, किंवा दृग्दृश्य विवेकाचा द्रष्टेपणा ह्या काव्यामध्ये दिसून येतो. द्रष्टेपणा कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे काव्य आहे असं म्हटलं तरी चालेल. ह्या काव्याला काही अभ्यासक हिंदू धर्माचं भविष्यकालीन विजयगीत असं म्हणतात, तर काही जण राष्ट्रभक्ती गीत असं सुद्धा म्हणतात. इतकं उत्तम हे काव्य आहे. 300 वर्षाचा अंधकार जणू नाहीसा झालेला आहे आणि तेजो सूर्य उगवायची ही चिन्ह आहेत, आणि म्हणून ते आनंदवन भुवन असं ह्या काव्याला म्हटलेलं आहे. समर्थ कायम आपल्याला सांगतात की उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. स्वप्न पाहायची आहेत ना, मग ती उत्तम पहा, उदात्त पहा, भव्य पहा, आणि त्या स्वप्नांचा ध्यास घेत पुढे पुढे जात राहा. विचारच भव्य करायचा आपण. मुळातच आपण खूप संकुचित गोष्टींमध्ये अडकतो आणि हे होणार नाही, ते होणार नाही, असं नाही, तसं नाही, असा विचार आपण करत बसतो. पण समर्थ आपल्याला सांगतात की मुळातच विचार करताना भव्य विचार करा, उत्तम विचार करा, उदात्त विचार करा, आणि मग त्या स्वप्नाचा ध्यास घेत घेत तुम्ही पुढे जा. ध्येयाने पछाडून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला नक्की हातात उत्तम गोष्टी गवसतील त्याच्यामध्ये. आणि मग हे असं द्रष्टेपण, समर्थांचं जे द्रष्टेपण होतं तेच आपल्याला पुढच्या काळामध्ये सावरकरांकडे असलेलं दिसून येतं. सावरकर जेव्हा बंदिवासात होते, काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती, अतिशय कठोर शिक्षा त्यांना ती मिळालेली होती. आणि तिथला जनरल बारी जेव्हा त्यांच्याशी बोलायचा आणि म्हणायचं, सावरकर तुम्ही तर आता 50 वर्ष इथेच राहणार आहात, तुमचं आयुष्य इथेच संपणार आहे सगळं, असं तो कायम बोलायचा आणि त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करायचा. सावरकरांनी उद्गार काय काढलेले आहेत ह्या प्रसंगी, म्हणजे उत्तम मनोधैर्य काय असावं ह्याचं उदाहरण, सावरकरांचं उदाहरण आपल्याला घेता येईल. सावरकर त्याला म्हणाले, 50 वर्ष तुमची सत्ता राहणार आहे कुठे, आमच्या हिंदुस्थानावरती, त्याच्या आतच तुम्हाला आम्ही हकलून देणार आहोत. आणि ह्याच्याही पुढे जाऊन सावरकर म्हणाले की ह्या अंदमानामध्ये माझे ठिकठिकाणी पुतळे उभारले जातील आणि माझा गुणगौरव केला जाईल. हे वाक्य सावरकरांचं होतं आणि आज आपण ते प्रत्यक्ष झालेलं पाहतो. म्हणजे मी जे काम करतो आहे त्याचा आठवण नक्कीच कोणीतरी काढणार आहे पुढच्या काळामध्ये, हा दुर्दम्य आत्मविश्वाससुद्धा होता सावरकरांकडे, आणि तो द्रष्टेपणा होता की पुढे हे होणार आहे. किंवा लोकमान्य टिळकांचं उदाहरण आपल्याला घेता येईल की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही दुर्दम्य इच्छा, अपेक्षा त्यांनी व्यक्त केली जेव्हा की त्यांना शिक्षा झाली होती, मंडालेच्या तुरुंगात त्यांची रवानगी होणार होती. पण तरीही अतिशय आत्मविश्वासपूर्वक उद्गार हे आपल्याला दिसतात. तसंच आत्ताचं जे राम मंदिराचं स्वप्न आपलं साकार झालं, स्वप्नच म्हणता येईल त्याला, कारण 500 वर्षांचा तो इतिहास, 500 वर्षांचा तो लढा जर आपण समोर आणला तर अनेक पिढ्या त्याच्यासाठी खपलेल्या आपल्याकडे दिसून येतात. त्याच्यासाठी अनेक पिढ्यांनी बलिदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणायचे काय सगळेजण प्रत्येक वेळेला की सौगंध राम की खाते है हम मंदिर वही बनाएंगे. हा एक दुर्दम्य आशावाद, आत्मविश्वास ह्या सगळ्या लोकांकडे होता, कारसेवकांकडे होता, आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावर ते काम करत राहिले. कधी होईल माहिती नाही, पण होईल, पण होईल. हा आत्मविश्वास मनात ठेवत ठेवत ठेवत, ती ज्योत प्रज्वलित ठेवत ठेवत ह्या मंडळींनी काम केलं, शेवटपर्यंत काम करत राहिले. आणि मागच्या वर्षी तो दिवस उजाडला आणि रामलल्लाची स्थापना मोठ्या भव्य दिव्य अशा अयोध्येच्या मंदिरामध्ये झाली. म्हणून समर्थ म्हणतात की वन्ही तो चेतवावा रे चेतविताची चेतितो. तुम्हाला स्फुल्लिंग जेव्हा मिळतं एखाद्या गोष्टीचं काम करण्यासाठी, तेव्हा तुम्ही उत्तम काम करायला पुढे जाता. अनेक घटना आपल्या आयुष्यात आपल्याला जीवनाला कलाटण्या देणारे असतात. कलाटणी मिळते अनेक घटनांमुळे. एखादी दुःखी घटना असली तरी त्याच्यातनं आपल्या जीवनाला कलाटणी मिळते, लोकांच्या मनाला कलाटणी मिळते. जसं की छत्रपती संभाजी महाराजांचा वध झाला, अतिशय दुःखदायक घटना, क्रूरपणे त्यांचा वध केला गेला, आणि ह्या घटनेमुळे माणसं सगळी पेटून उठली. दुःखी तर झालीच होती, पण सगळी प्रजा पेटून उठली होती. औरंगजेबाला शेवटपर्यंत हिंदुस्थानावर पूर्ण कब्जा मिळवता आला नाही. आपल्या कुवतीनुसार सतत प्रतिकार करत राहिली ही मंडळी, त्यामुळे त्याचं ते स्वप्न कधीच साकार झालं नाही. उलट ह्या घटनेमुळे लोक एकत्र आली आणि पुन्हा त्यांनी स्वतःची मोठ बांधायला सुरुवात केली आणि अन्यायाविरुद्ध पुन्हा आवाज उठवला. दुःखी झालेल्या मनांनी, कष्टी झालेल्या मनांनी पुन्हा आवाज उठवायला सुरुवात केली. असंच स्वप्नाकडे, असंच ध्येयाकडे आपल्याला जाता यायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मनी धरावे तेची होते, विघ्न अवघेची नासोनी जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचिती येते. जे मनात ठेवू आपण उत्तम गोष्टी,
ते जर आपण पुढे न्यायचं ठरवलं तर येणारी विघ्न आपोआप दूर होतात. येतात, विघ्न येत नाहीत असं नाही, विघ्न येतच राहतात, पण ते विघ्न दूर पण होत जातात आणि त्या एका रघुनाथाची कृपा असल्यावर सगळं काही सुरळीत होतं, हे समर्थ आपल्याला वारंवार सांगतात. हे आनंदवन भुवन काव्य समर्थांना कसं सुचलं ह्याच्या संदर्भात एक कथा सांगितली जाते. मी मगाशी म्हटलं तसं की हिंडता फिरता गेलो आनंदवन भुवनी असं समर्थांनीच म्हटलेलं आहे. 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर, साधनेनंतर समर्थ बाहेर पडले ते तीर्थाटनासाठी. आपल्याला माहिती आहे की घरातनं पळून आल्यानंतर टाकळी येथे समर्थ राहिले आणि मग 12 वर्ष त्यांनी साधना केली, तपश्चर्या केली, रामनामाचा जप केला, त्याच्यानंतर उत्तम शरीर कमावलं, बलोपासना केली, उत्तम शरीर कमावलं आणि मग ते देशाटनासाठी बाहेर पडले. तिथे बाहेर पडल्यावर त्यांना जे काही भीषण चित्र दिसलं ते चित्र पाहिल्यावर ते म्हणतात की चिंतेने ऊर फाटतो. इतकं दुःख झालं त्यांना सगळं ते पाहून की काय परिस्थिती आहे बाहेर. आपलीच लोकं आहेत पण आपल्या लोकांना मोकळा श्वास घेण्याची संधी नाही. स्त्रियांवरती अनन्वित अत्याचार होत आहेत, त्या पळवून नेल्या जात आहेत, त्यांना त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. तरुण मंडळी जी असतील त्यांना जबरदस्तीने कामं करायला लावली जात आहेत, मुलांना डांबलं जात आहे, कोंडलं जात आहे, त्यांच्यावरही अन्याय अत्याचार होतो आहे आणि वाटेल त्या पद्धतीने वागवलं जातं आहे. देवालयातल्या मूर्ती भंग केल्या जात आहेत, देवालयं भंग केली जात आहेत, जेणेकरून लोकांच्या मनात भीती बसेल, दहशत बसेल अशा पद्धतीने वागवलं जातं आहे. फासावर लटकवायचे गावातल्या लोकांना आणि ते झाडावरती, म्हणजे इतर लोक बघतील आणि घाबरून राहतील. अशा एकूण सगळ्या भीषण परिस्थितीमध्ये तो समाज वावरतोय आणि ह्या समाजाला काहीतरी दिशा द्यायला हवी हा विचार सतत त्यांच्या मनात येत होता. पण ही दिशा कशी देणार? समर्थांना सुद्धाच काही क्षण भीती वाटली होती हे सगळं पाहून की ह्याच्यातनं आपण बाहेर कसे पडणार आहोत, एवढ्या अत्याचारांमधनं, अन्यायामधनं आपण बाहेर कसे पडणार आहोत हा प्रश्न त्यांच्या मनासमोर निर्माण झाला होता. आणि असेच फिरता फिरता ते काशीला गेले आणि काशीला एक दृश्य पाहिलं त्यांनी. नागा साधू जे तिथे आलेले होते, आत्ता कुंभमेळ्यात आपण सगळ्यांनी नागा साधूंना पाहिलं असेल, त्यांचं स्वरूप पाहिलं असेल कसे असतात ते. तर ते नागा साधू एकत्र आलेले होते, तिथे काही कार्यासाठी आलेले असतील आणि औरंगजेबाच्या सैन्याचा त्यांनी प्रतिकार केला, कारण सैन्य त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करायला प्रवृत्त झालं औरंगजेबाचं आणि मग त्याला प्रतिकार ह्या नागा साधूंनी केला आणि तो इतका निकराचा प्रतिकार केला की हे सगळं सैन्य पळून गेलं तिथनं. आणि हे दृश्य समर्थांनी पाहिलं आणि मग त्यांच्या मनःपटलावर, मनःचक्षूंसमोर हे आनंदवन भुवनाचं स्वप्न उभं राहिलं, डोळ्यासमोर आलं की असं जर आपण एकत्रित आलो, असे जर आपण संघटित झालो तर आपण ह्या औरंगजेबाचा किंवा ह्या मोगलांचा पराभव करू शकू, आपण त्यांच्यासमोर टिकून राहू शकू. हे समर्थांना मनोमन वाटलं आणि मग त्यांच्या जीवनपटलावर, मनःचक्षूवर जे काही हे आनंदवन भुवन काव्य होतं ते मनात आलेलं दिसतं. पुढच्या घटनांचं वर्णन ह्याच्यामध्ये केलं आहे म्हणून याला भविष्यपुराणसुद्धा म्हटलं जातं. तर पुढे असं असं व्हायला हवं आहे किंवा होणार आहे, हे पुढे होणार आहे असं त्यांच्या मनामध्ये आलं आणि ते त्यांनी त्या आनंदवन भुवन काव्यामध्ये उतरवलेलं आपल्याला दिसून येतं. ह्या काव्यामध्ये काय आहे तर उत्कट राष्ट्रवाद आहे. राष्ट्राविषयीची निष्ठा, राष्ट्राविषयीच्या कर्तव्याची भावना हे सगळं ह्या काव्यात आपल्याला दिसून येतं. रामराज्याचे मनोहारी प्रतिबिंब आहे. राज्य कसं असावं, रामराज्याचं वर्णनच समर्थ करतात इथे. रामरावण युद्धाचा संदर्भ खूप ठिकाणी या काव्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. आणि मग जसा राजा तसा प्रजा आणि प्रजा हितदक्ष राजा असावा, निश्चयाचा महामेरू, बहुतजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असं जे समर्थांनी शिवरायांचं वर्णन केलेलं आहे असा राजा असावा. म्हणून हे रामराज्याचं मनोहरी प्रतिबिंब आहे असं समर्थ म्हणतात. प्रयत्नवादाची, पराक्रमाची परिसीमा ह्या काव्यामध्ये आहे. प्रयत्नांती परमेश्वर किंवा प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळणार नाही, म्हणून तुम्ही सगळ्यांनी एक यायला हवं आहे, ह्यांच्या विरुद्ध संघटित व्हायला हवं आहे आणि ह्यांच्या अन्यायाचा प्रतिकार आपण एकत्रितपणे करायला हवा आहे, ह्याचं चित्रण समर्थांनी ह्याच्यामध्ये केलेलं आहे. देवाधिष्ठानाचा वारंवार उद्घोष केलेला आहे. मनामध्ये उत्तम विचार येतील कसे तर आपण सतत सकारात्मक प्रेरणा मनामध्ये चेतवत राहिलो तर. आणि मानसिक बळ आपल्याला अशा गोष्टींमुळे मिळतं, एखाद्या जपामुळे, एखाद्या नामजपामुळे, एखाद्या आरतीमुळे हे आपल्याला मानसिक बळ मिळत राहतं. आणि म्हणूनच समर्थांनी ठिकठिकाणी मारुतींची स्थापना, मारुती मंदिरांची स्थापना, मग तिथे भीमरूपीसारखी स्तोत्र की जे स्तोत्र म्हटल्यानंतर स्फुरण निश्चित येणार आहे ते म्हटल्यावरती अशा स्तोत्रांची रचना केली. हे स्तोत्र
मुलाबाळांना, तरुणांना शिकवलं, त्यांना बलोपासनेला प्रवृत्त केलं, तर जर तुम्ही एकत्र आलात, शक्ती, बुद्धी, युक्ती ह्या सगळ्याचा एकत्रित समन्वय जर तुमच्यामध्ये असेल, तर तुम्ही अन्यायाचा प्रतिकार निश्चित करू शकता. हे कुठेतरी समर्थांना ह्या सगळ्या तरुण मंडळींच्या मनामध्ये चेतवायचं होतं आणि ते काम ते सातत्याने करत होते त्यांच्या तीर्थाटनामध्ये. विविध तापांचे शमन, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक अशा तापांमध्ये माणूस ग्रासलेला असतो. पारतंत्र्यात होता ही तर वेगळी गोष्ट, पण संसारातील ह्या सगळ्या तापांमध्ये मनुष्य ग्रासलेला असताना त्याला कुठेतरी त्याच्यातनं बाहेर पडायची संधी मिळावी आणि मग काय करायचं तुम्ही, तर काशीचं जावं, हे समर्थ म्हणतात. राजकारणाचं सखोल चिंतन ह्या काव्यामध्ये आपल्याला दिसून येतं. धर्माचे शालीन सदाचारी चित्रणसुद्धा या काव्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आता या काव्याच्या पहिल्या 6 श्लोकांमध्ये समर्थांनी जीवाला येणाऱ्या दुःखांचं वर्णन केलेलं आहे. पहिल्याच श्लोकात समर्थ म्हणतात, जन्मदुःखे जरा दुःखे नित्य दुःखे पुनः पुन्हा संसार त्यागणे जाणे आनंदवन भुवनी. आता जन्म आणि मृत्यू ह्या सगळ्या चक्रात आपण अडकलेलो असतो. जरा म्हणजे म्हातारपण आहे आणि व्याधी, जरेमध्ये व्याधी जडतातच आपल्याला, म्हणून जन्मदुःखे जरा दुःखे. जन्मही दुःखदायक आहे आणि म्हातारपण हे सुद्धा दुःखदायक आहे, दोन्ही दुःखदायक आहे. आणि गर्भावासात असताना तो गर्भ काय म्हणत असतो, सोहम सोहम सोहम, आणि तेव्हा त्याला त्याची जाणीव असते आणि बाहेर आल्यानंतर ते म्हणायला लागतं की कोहम कोहम कोहम. मग आपण नामकरण संस्कार करून त्याला त्याचं नाव देतो, त्या बालकाला बालिकेला तिचं नाव आपण देत असतो. आणि हा संसार कसा आहे की जन्मही दुःखदायक आहे, कारण जन्माला येणं सोपं नाही. गर्भावासात 9 महिने काय वेदना सहन कराव्या लागतात त्या बाळाला, अख्खं जन्मदुःख निरूपण समासात समर्थांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून जन्मही दुःखदायक आहे, म्हातारपणही तितकंच दुःखदायक आहे, हे समर्थ सांगतात. सगळं करून झालेलं असतं आणि म्हातारपणात पुन्हा सगळं अवयव क्षीण झालेले असतात आणि पुन्हा काही करता येत नाही ह्याचं दुःख वाटायला लागलेलं असतं. आणि म्हणून जन्म दुःख जरा दुःख नित्य दुःखे पुन्हा पुन्हा, हे चक्र सतत चालू राहतं आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे सतत आपल्याकडे चालू असतं. आणि म्हणून काय करायला पाहिजे, ह्या संसाराचा त्याग करून आनंदवन भुवनामध्ये जायला पाहिजे. आनंदवन भुवन म्हणजे इथे काशी असं समर्थांना सुचवायचं आहे. काशी हे काय आहे, तर मुक्त धाम आहे, मुक्तीचं ठिकाण आहे आणि त्या काशीला आपण जावं असं समर्थ सांगतात. पण त्याच्या आधी काय करायचे, ह्या 6 श्लोकांमध्ये ह्या सगळ्या अवस्थांचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. आणि संसाराचा त्याग कसा करायचा आहे, तो वैराग्याने त्याग करायचा आहे. आणि कोणाचा ध्यास घ्यायचा आहे, तर वेधले चित्त जाणावे रामवेधी निरंतरी रागे हो वीत रागे हो आनंदवन भुवनी. चित्ताला रामाचा अखंड वेध असावा असं म्हणतात. म्हणजे संसारामध्ये आपल्याला राहायचं आहे, कारण एकदा प्रपंच आपण करतो आहोत, म्हणून समर्थ म्हणतात ना की प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंच नीटनेटकाच करायचा आहे, पण त्याच्यात गुंतून राहायचं नाही आहे. तर आपल्या आत्मानंदाकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि मग सतत नामस्मरण चालू ठेवायचं. नामस्मरणामध्ये नवविधा भक्तीमध्ये अर्थात समर्थांनी सांगितलेलं आहे की नाम घेणं किती सोपं आहे आणि किती महत्त्वाचं आहे. आजच्या काळात आपल्याला तारणारं काय आहे, तर रामनाम किंवा नामस्मरण आहे. आणि मग ते आपण संसारात असताना सुद्धा करायचंच आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा करायचं आहे. जितक्या लवकर आपण हे सुरू करू तितक्या लवकर आपल्याला त्याचा उपयोग होत जाणार आहे आणि मग आपण स्वानंदामध्ये रमायला आपल्याला ती मदत होते. आणि म्हणून समर्थ म्हणतात, देहाच्या कुठल्या कुठल्या अवस्था सांगतात समर्थ. आपल्याला दुःख भोगावंच लागतं प्रत्येक जीवाला. आणि मग ह्या जीवाच्या अवस्था सांगताना अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि नश्यते, या 6 अवस्था आपल्या या जीवाला आहेत, या देहाला आहेत. या 6 अवस्थांमधनं देह फिरत राहतो. जोपर्यंत आपल्याला देहसुख हे खरं सुख वाटत राहतं तोपर्यंत आपण त्याच्यातच आनंद मानत राहतो. आणि ते मिळालं नाही की आपल्याला दुःख होतं आणि आपल्याला असं वाटतं की नाही म्हणजे सगळं संपलं आहे आता, म्हणजे मला छान AC मध्ये झोपायला मिळते, मला छान खायला मिळते, मला उत्तम कपडे घालायला मिळतात, मला छान गाडीतनं फिरायला मिळते, हवं ते करायला मिळते, म्हणजे मी सुखी आहे, अशी कल्पना आपण करून बसतो. हे सगळं लागतं ते देहाला लागतं, आत्म्याला हे काहीच लागत नाही. पण आपण देहसुखातच खरं सुख मानत राहिल्यामुळे आपण त्या भ्रमात राहतो आणि त्या भ्रमातनं आपण बाहेरच पडू शकत नाही.
आणि मग देहाला काही थोडंसं जरी दुःख झालं की आपल्याला वाईट वाटत राहतं. सतत आपल्याला वाटत राहतं की नाही, मला बोललेत, मला असं म्हटलंय, मला असं म्हटलंय, हे सतत आपल्याला वाईट वाटत राहतं. म्हणजे गौतम बुद्धांची एक कथा सांगितली जाते. एक माणूस त्यांना येऊन अदवा तद्वा बोलून गेला, खूप काही बोलून गेला, पण गौतम बुद्ध त्याला काहीच बोलले नाहीत. मग त्यांचा प्रिय शिष्य आनंद ह्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही काहीच का बोलला नाही, तो तुम्हाला विनाकारण किती बोलून गेला. तर ते म्हणाले, तो बोलून गेला पण मी घेतलंच नाही ना. त्यांनी जे काही माझ्या प्रति शब्द वापरलेत, सगळे वाईट शब्द वापरलेत, ते मी स्वीकारलेच नाहीत. त्यांनी माझ्या देहाला वापरले आणि ते देहाने सोडून दिले, मी स्वीकारलेच नाही आहेत ते. त्यामुळे मला काही त्याचा फरकच पडला नाही की तो काय मला बोलला आहे. हा जो आत्मानंदाचा भाग आहे हा फार महत्त्वाचा आहे. आणि समर्थ इथे मुक्तिधाम म्हणजे समर्थांना हे सुचवायचं की आपल्या स्वतःशी संवाद आपला साधला गेला पाहिजे आणि त्या आत्मानंदात आपण राहायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ पहिल्या 6 श्लोकामध्ये ह्याचं वर्णन करतात. पुढे काशीचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. काश म्हणजे काय तर प्रकाशणे, तळपणे, मोक्षमार्गाचा प्रकाश करणारी ती काशी आहे असं म्हटलेलं आहे. काशी हे पावनक्षेत्र आहे, मुक्तिधाम आहे. आणि वाराणसी हे काशीचं दुसरं नाव सांगितलं जातं आपल्याला. मग काशीमध्ये काय काय घडतं तर देव, गंधर्व, ऋषी, मुनी हे सगळे तिथे येतात. शास्त्र, पुराणं, धर्म, कला, विद्या ह्या सगळ्यांविषयीच्या चर्चा तिथे घडल्या जातात. आणि ह्याच्यातनं आपल्याला ज्ञान मिळतं. शेवटी ज्ञान आणि माहिती दोन्हीमध्ये फरक असतो. माहिती नुसतीच आपण घेऊन ठेवतो, पण ज्ञान जेव्हा मिळतं तेव्हा त्याचा आपण विचार करतो. म्हणजे पायऱ्या ज्या सांगितल्यात ना, श्रवण, मनन, निधिध्यास, साक्षात्कार, हे सगळं जे आहे एकेका पायरीने आपल्याला पुढे जायला लागतं. त्यामुळे आधी ज्ञान जेव्हा आपण मिळवतो आणि मग ज्ञान मिळवल्यानंतर ते आपल्यामध्ये मुरायला सुरुवात होते. त्याच्यासाठी ऐकणं ही पहिली पायरी समर्थ सांगतात आपल्याला. आणि मग ह्या काशीचं वर्णन समर्थ करतात. त्रैलोक्य चालले तेथे, देवगंधर्व मानवी, ऋषीमुनी महायोगी, आनंद वनभुवनी. ह्या काशीमध्ये काय सुंदर वातावरण आहे, जिथे उत्तम उत्तम चर्चा घडता आहेत. हे समर्थांना पुढचं चित्र दिसतंय. कारण जेव्हा समर्थ काशीला गेले तेव्हा तर ते चित्र नव्हतं तिथे. कारण देवालय भंग केलेली होती, देवळातल्या मूर्ती भंग पावलेल्या होत्या, भग्नावस्थेत होत्या, हे समर्थांना दिसलेलं आहे. पण समर्थांनी असं सुंदर चित्रण डोळ्यासमोर उभं केलं आहे स्वतःच्या स्वप्नामध्ये. आणि जे प्रत्यक्ष होणार आहे हा विश्वास त्यांना आहे. आणि पुढच्या काळामध्ये अर्थात ते झालं. आत्ताही ते काम चालू असलेलं आपल्याला दिसून येतं. आत्ता राममंदिराचं काम पूर्ण झालं आहे, काशी विश्वेश्वराचं काम हळूहळू पूर्ण होणार आहे, पूर्णत्वास जातं आहे. तर हे जे त्यांचं जीवन स्वप्न जे होतं त्या स्वप्नामध्ये ते वर्णन इथे काशीचं करताना आपल्याला दिसतात. आणि मग समर्थांनी ह्याचं वर्णन करत असतानाच मी मगाशी म्हटलं तसं की ह्या काव्यामध्ये अनेक गोष्टी समर्थांनी वरकरणी वेगळ्या सांगितलेल्या आहेत आणि प्रत्यक्षात त्यांना सांगायचं वेगळं आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी, म्हणजे विजापूरचा सरदार निघाला आहे हे अख्खं वाक्य समर्थांना पोचवायचं होतं. म्हणून त्यांनी काव्यरचना अशी केली की प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर विजापूरचा सरदार निघाला आहे अशा पद्धतीने ती ओळ पूर्ण होते. अशी उभी अक्षरांची ओळ ती पूर्ण होती. ज्याला जो संदेश द्यायचा आहे तो संदेश त्यांनी त्याच्यातनं दिलेला आहे. आता इथे पण समर्थ म्हणतात की 11 11 बहु 11 काय 11 कळे चिना, गुप्त ते गुप्त जाणावे, आनंद वनभुवनी. आता 11 ही जी संख्या आहे तर एक आधी आणि एक नंतर अशी 11 ही संख्या तयार होते. ह्याच्यातनं समर्थांना काय सूचित करायचं आहे तर जीव शिव, स्वामी सेवक, वक्ता श्रोता, गुरु शिष्य, पुरुष प्रकृती, हरी हर, हे सगळं जे द्वैत जोड्या ज्या आहेत, दिसताना 2 दिसत आहेत पण एकच आहे, अद्वैत आहे त्यांच्यामध्ये. अभेद जो आहे तो आपण म्हणतो ना की 2 देह पण एक आत्मा, असं जे जीवन आहे ते समर्थांना इथे सूचित करायचं आहे. आणि म्हणून 11 या संख्येविषयी सांगतात समर्थ की तुम्ही सगळ्यांनी असं एकत्रित व्हा. तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या चिंतनामध्ये, तुमच्या वातावरणामध्ये, वावरण्यामध्ये फरक येऊ देऊ नका. हा असाच आहे, हा अमका आहे, हा तमका आहे, असं न करता तुम्ही सगळे एकत्रित या आणि मग एकत्रित येऊन संघटनेने हे काम करा, हे समर्थांना सुचवायचं आहे. समर्थांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये 11 ह्या संख्येचं महत्त्व खूप जास्त असलेलं आपल्याला दिसतं. कारण समर्थांनी जे मारुती स्थापन केले ते 11 मारुती आहेत. महंतांचे गुण जे समर्थांनी सांगितले ते 11 आहेत. म्हणजे ऐक्याचा संकेत समर्थ आपल्याला देतात. वानर सेनापती जे आहेत समर्थांचे तेही 11 आहेत.
जय जय रघुवीर समर्थ हा जो समर्थांच्या वाङ्मयातला रामदासी संप्रदायातला उद्घोष आहे त्याची अक्षरंसुद्धा 11 आहेत. त्यामुळे 11 ह्या संख्येचं महत्त्व समर्थांनी जाणलेलं होतं आणि तेच महत्त्व त्यांनी इथे वर्णिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 11 हा आकडा समर्थांना प्रिय आहे असा दिसतो. मारुती राय समर्थांना प्रिय असणारे हे सुद्धा 11वे रुद्र. त्यामुळे समर्थांनी 11 ह्या आकड्याचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. आणि सूचित काय करायचं आहे तर तुम्ही सगळे असे एकत्र या, एक मागे आणि एक पुढे असे जे म्हटले, तर तुम्ही सगळे द्वैतातनं अद्वैतात या, म्हणजे सगळे एक व्हा तुम्ही आणि ह्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करा. पुढे समर्थांनी ह्या काव्यामध्ये शक्तीची उपासना करणाऱ्या रामवरदायिनीचं वर्णन केलेलं आहे. जी तुळजा भवानी, रामवरदायिनी हे समर्थांनी दिलेलं नाव आहे. समर्थ तिची स्तुती करताना म्हणतात, रामवरदायिनी माता गर्द घेऊनी उठली, मर्दिले पूर्वीचे पापी आनंद वनभुवनी. मग ह्या शक्तीचं महत्त्व समर्थ कसं वर्णन करतात की शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्ती युक्ती जये ठाई तेथे श्रीमंत धावती. आपल्या आयुष्यात शक्तीही पाहिजे, युक्तीही पाहिजे, बुद्धी पाहिजे आणि हे सगळं एकत्रित आलं तर आपलं ध्येय आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू. म्हणजे बलभीमाचा उपयोग आपल्याला करायचा आहे तर शक्तीने करायचा आहे, युक्तीने करायचा आहे आणि बुद्धीने करायचा आहे. रामरावण युद्धाचा संदर्भ मी म्हटलं मगाशी की समर्थ अनेक वेळेला देतात. रामरावण युद्धामध्ये जे काही घडलं होतं तेच इथे घडावं असं समर्थांना वाटतं. आणि इथे राम म्हणजे छत्रपती शिवराय आणि रावण म्हणजे औरंगजेब आहे. आणि ह्या दोघांमध्ये युद्ध आणि ही सगळी काय आहे, इतर लोक मावळे काय आहेत सगळे, तर ही वानरसेना आहे. आणि ह्या वानरसेनेनी कसं काम करायचं तर अशाच पद्धतीने एकत्र येऊन काम करायचे हे समर्थांना सुचवायचे. त्यामुळे रावण युद्धाचा समर्थ वारंवार संदर्भ देतात. त्रैलोक्य चालल्या फौजा, सौख्यबंध विमोचने, मोहीम मांडली मोठी आनंद वनभुवनी. सगळ्या दिशांमधनं लोक आलेले आहेत, सैन्य आलेलं आहे. कोणाचा प्रतिकार करण्यासाठी? रावणाचा प्रतिकार करण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहेत असं समर्थ म्हणतात. आणि मग त्रैलोक्य चाललेल्या फौजा असं समर्थ सगळ्या तिन्ही लोकांमधनं एकत्र ही सगळे मावळे मंडळी आलेली आहेत आणि सगळेजण एकत्र मिळून ह्या औरंगजेबाचा प्रतिकार करतायत असं जणू समर्थांना इथे सुचवायचं आहे. ह्याच्यामध्ये देवसुद्धा मागे नाहीत. देव देव बहुदेव नाना देव परोपरी, दाटणी जाहली मोठी आनंद वनभुवनी. दाटी वाटीनी सगळे देवसुद्धा ह्याच्यात एकत्र झालेत. कारण समर्थांनी ह्या काव्याच्या सुरुवातीला 6 श्लोक झाल्यानंतर 7व्या श्लोकातच गणपतीची आराधना प्रार्थना केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की रावणाने गणपतीला सुद्धा सगळ्याच देवांना अर्थातच बंदिवासात ठेवलं होतं. तर गणेशाला त्यांनी काय काम दिलं होतं तर गाढवं राखण्याचं काम दिलेलं होतं. आणि त्याच्यावरती चिडून जेव्हा बंदिवासातनं ते हे सगळे सुटलेत आणि मग गणेशानी ह्या सगळ्या मोहिमेचं अधिपत्य केलं असं सांगितलं जातं. म्हणून तर गणपती असं म्हणतात ना, गणांचा अधिपती तो गणपती. आणि इथे गणपतीसुद्धा ह्या सगळ्या युद्धामध्ये सामील झाला आहे असं वर्णन समर्थांनी इथे केलेलं आहे. अनोखी शब्द योजना ह्या काव्यात समर्थांनी केलेली आपल्याला दिसते. लाटिली, कुटिली, दापिली, कापिली, घडिली, घरडिली, चिरडिली, रडविली, बुडविली अशी वेगवेगळे क्रियापदं समर्थांनी ह्या सगळ्या विघ्नांच्या संदर्भामध्ये योजलेली आपल्याला दिसून येतात. ह्या आनंदवनभुवन काव्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे तर दुष्टांचा संहार झाला, म्हणजे जे दुष्ट होते, पापी होते ते नष्ट झालेत आणि जे राहिले होते तर ते बलहीन झालेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर बुडाला औरंग्या पापी, म्लेच्छ संहार जाहला, मोडिली मांडली क्षेत्रे आनंद वनभुवनी. बुडाले सर्वही पापी, हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला आनंद वनभुवनी. बुडाले भेदवाहिते, नष्ट चांडाळ पातकी, ताडिले पडिले देवे आनंद वनभुवनी. वास्तविक ह्या स्वप्नाच्या वेळेला ह्या काळामध्ये औरंगजेब मृत्यू पावलेला नव्हता. तरी समर्थ त्याचं वर्णन असं इथे करतात की बुडाला औरंग्या पापी, इतका तो दुष्ट होता तर तो बुडून मेलेला आहे, बुडून नष्ट झालेला आहे असं वर्णन समर्थ इथे करतात. आणि मग काय झालं, तो गेल्यानंतर जी क्षेत्र म्हणजे देवालये आपली सगळी मोडली गेलेली होती ती नव्याने मांडण्याला सुरुवात झालेली आहे. अभक्तांचा सगळ्या क्षयो झालेला आहे, जे सगळे दुष्ट होते त्या सगळ्यांचा नाश झालेला आहे. आणि बुडाले भेदवाहिते, नष्ट चांडाळ पातकी, ताडिले पडिले देवे, देवांनी सुद्धा त्यांना खूप देवांनी त्यांचं ताडन केलेलं आहे आणि त्यांना नष्ट केलेलं आहे ह्याचं वर्णन इथे समर्थ करतात. म्हणून जे जे दुष्ट होते त्या सगळ्यांचा संहार झाला, ते बलहीन झाले, निष्प्रभ झाले
असं समर्थ या काव्यामध्ये म्हणतात. आणखी पुढे काय झालं तर राजकीय स्वातंत्र्य मिळालं आपल्याला. आपण स्वातंत्र्यातच जन्माला आलो आहे आणि वाढलो आहे. काही जणच असतील की जे पारतंत्र्यात त्या काळात जन्माला आलेले असतील, पण पारतंत्र्य हे काय असतं हे जेव्हा आपण अनुभव घेतो तेव्हा लक्षात येतं. आणि मग पारतंत्र्यात दुसऱ्यांचं राज्य, त्यांच्या आधिपत्याखाली आपण वागायचं. उठ म्हटलं की उठा, बस म्हटलं की बसा. समजा आपल्या घरात एखादं काम चालू आहे, समजा रंगकाम चालू आहे, तर आपल्याला एकाच खोलीत बसून राहावं लागतं. तेव्हा हलताही येत नाही अजिबात, कारण घरात कुणीतरी राहणं गरजेचं असतं. तेव्हा आपल्या मनात विचार येतात बघा, काय आज मला कुठेच जाता येत नाही, काही करता पण येत नाही, टी व्ही बघता येत नाही, मनासारखं काहीच करता येत नाही आहे. आणि मग मला पारतंत्र्यात असल्याचं फील येतो, ती भावना मनामध्ये येते. क्षणभर विचार करून बघा, मग आपल्याला कळेल की स्वातंत्र्य मिळाल्यावर काय होतं. स्वतः काही गोष्टी करता येणं, मनाप्रमाणे गोष्टी करता येणं, ह्याला स्वातंत्र्य म्हटलेलं आहे. आणि हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय झालं तर येथुनी वाढिला धर्म, रमाधर्म समागमी, संतोष मांडला मोठा, आनंद वनभुवनी, नाना तपे पुरश्चरणे, नाना धर्म परोपरी, गाजली भक्ती हे मोठी, आनंद वनभुवनी. हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय झालं तर अर्थातच आपला धर्म वाढीला लागला, धर्माची भरभराट होऊ लागली. कारण मुस्लिम केलं जात होतं, अनेक हिंदू तरुणांना जबरदस्तीने मुस्लिम केलं जात होतं, तर त्याला कुठेतरी पायबंद लागला. रमाधर्म समागमी म्हटले, रमा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी ही चांगल्या पावलांनी घरात यायला मदत झाली आणि त्यामुळे संतोष मांडला मोठा. मग आनंद झाला सगळीकडे. 4 पैसे घरात येत आहेत, कष्टाने कमवून मला आणता येतंय, ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि ते हळूहळू घडायला लागले. नाना तपे पुरश्चरणे, एकदा स्वातंत्र्य मिळालंय म्हटल्यानंतर मला आज वाटतंय कुठेतरी जाऊन साधना करावी, कुठेतरी जाऊन एक माळ जप करावा, तर मला ते शक्य होतं आहे. कारण त्याच्या आधी ही परिस्थितीच नव्हती. आणि मग आपल्याकडे अनेक वेळेला भागवत सप्ताह किंवा रामकथा अशा अनेक गोष्टींचं आयोजन केलं जातं. विचार करा, जर ह्याच्यावर सगळ्यांवर बंदी असेल तर आपलं काय होईल. तर हे सगळं पुन्हा पुन्हा थोडं थोडं सुरू झालं. नाना धर्म परोपरी, धर्म म्हणजे इतरांसाठी पण काहीतरी करणं, ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी काही करणं, हे देखील सुरू झालं. गाजली भक्ती हे मोठी. आणि मग भक्तिमार्गाला, भक्तिपंथाला लोक लागले आणि त्याच्यातनं चांगलं काम उभं राहायला मदत झाली. बहुजन समाजाचे जीवन निर्भय झाले. आनंदवन भुवनामध्ये पुढे काय झालं, समर्थ म्हणतात की बहुजन समाजाचे जीवन निर्भय झाले. आरोग्य जाहली काया, वैभवे सांडिली सीमा, सार सर्वस्व देवांचे, आनंदवन भुवनी. देव सर्वस्वी भक्तांचा, देवभक्त दुजे नसे, संदेह तुटला मोठा, आनंदवन भुवनी. देवभक्त एक झाला, मिळाले जीव सर्वही, संतोष पावले तेणे, आनंदवन भुवनी. ह्या सगळ्या एकत्र येण्यानी काय झालं, सगळ्यांच्या एकत्र येण्यानी काय झालं तर आरोग्य जाहली काया असं समर्थ म्हणतात. म्हणजे काय झालं तर व्यायाम, आहार, चित्त ह्याच्या प्रसन्नतेने भक्तांनी स्वतःचं शरीर आरोग्य संपन्न ठेवावं असं समर्थ सांगतात. म्हणजे इतके दिवस हे करण्यासाठी, लक्ष देण्यासाठी वेळच नव्हता, म्हणून आरोग्य जाहली काया समर्थ म्हणतात की स्वतःकडे लक्ष देणं, योग्य आहार घेणं, त्याला उत्तम व्यायाम करणं आणि चित्ताची प्रसन्नता असणं. अर्थातच त्याच्याने आपण काम करायला प्रवृत्त होतो, उत्तम काम करू शकतो. आणि म्हणून हे सगळं आरोग्य संपन्न शरीरासाठी हे सुरू झालं. आरोग्य जाहली काया, वैभवे सांडली सीमा, उत्तम वैभव मिळायला लागलं, समृद्धी वाढायला लागली, भरभरून समृद्धी यायला लागली. जितुका व्यापतितुके वैभव, वैभवासारखा हाव भाव असं समर्थ म्हणतात. समर्थांना कधीही असं कसं तरी राहणं पसंत नव्हतं. आपल्याला बऱ्याच जणांना समर्थांचा फोटो आपण पाहतो तर लंगोटीवरचं चित्र आपल्याला सगळ्यांना ते माहिती आहे समर्थांचं, पण ते एकांतात असताना ते तशा अवस्थेत राहत असत. पण जेव्हा त्यांना कोणीतरी भेटायला येतं किंवा ते कीर्तनाला उभे राहत असत किंवा बाहेर पडत असत, तेव्हा ते उत्तम वस्त्र घालून बाहेर पडत असत असं वर्णन आढळतं. त्यामुळे जितुका व्याप तितुके वैभव, जसं तुमचा व्याप असेल तसं वैभव असायला पाहिजे. वैभवासारखा हाव भाव, तसं तुमचं आचरणसुद्धा असलं पाहिजे. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात आपण काम करतोय त्या त्या क्षेत्रात उत्तम आचरण आपलं ते दिसलं पाहिजे, हे समर्थांना इथे सुचवायचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वैभवे सांडिली सीमा, पुढे सार सर्वस्व देवांचे, आनंदवन भुवनी. ईश्वर कायम भक्तांच्या पाठीमागे असतो, ही भावना पुन्हा दृढ व्हायला मदत झाली. तो विश्वास सगळ्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि देव आणि भक्त ह्यांच्यामधलं अद्वैत जे आहे ते पुन्हा नातं घट्ट व्हायला मदत झाली. नाहीतर लोक खूप
सैरभैर झाले होते, विचारांनी भ्रमिष्ट झालेले होते आणि त्यांना विचारांपासून त्यांच्या तोडणारी अनेक मंडळी होती, चांगल्या विचारांपासून सद्विचारांपासून तोडणारी. तर ह्या गोष्टीला कुठेतरी लगाम बसला असं समर्थ म्हणतात. आणि मग देव आणि भक्त एक, म्हणजे विभक्त नाही तो भक्त, असं भक्ताची व्याख्या केली जाते. तर त्यामुळे देव आणि मी, आम्ही दोघे वेगळे नाहीच आहोत. तो कायमच माझ्याबरोबर आहे, किंबहुना तो माझ्यातच आहे. म्हणजे आपला आत्माराम जो आहे त्याची ओळख कुठेतरी पटायला ह्या सगळ्या गोष्टींमुळे मदत झाली. आणि मग त्या आत्मारामात रमायचं कसं ह्याचं वर्णन आनंद वनभुवनात समर्थ करतात. किंबहुना त्यांच्या सगळ्या साहित्यामध्ये समर्थ वर्णन करतात की स्वतःच्या आत्मारामाकडे आपण पाहिलं पाहिजे, त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. आणि अनेक गोष्टी, तो जर राम आपण ओळखला तर अनेक गोष्टी इतर नको असलेल्या गोष्टींना राम म्हणायला आपल्याला सोपं जातं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की देव सर्वस्वी भक्तांचा, देवभक्त दुजे नसे, संदेह तुटला मोठा आनंद वनभुवनी. देवभक्त एक झाला, मिळाले जीव सर्वही, संतोष पावले तेणे आनंद वनभुवनी. सगळे भक्त एकत्र झालेत, त्यांच्याच बरोबरीला देवही आहेत. अशी जी एकत्र युती होते त्याच्यानी मग यश, कीर्ती, सामर्थ्य मिळायला वेळ लागत नाही. आणि म्हणून सगळ्यांनी सत्प्रवृत्त भक्तांनी एकत्र यावं असं समर्थ इथे सुचवत आहेत. पुढे या आनंदवन भुवनात काय झालं? धनधान्याची सुबत्ता निर्माण झाली, जीवनमान सुधारलं. राम करता राम भोगता, रामराज्य भूमंडळी, सर्वस्वी मीच देवाचा, माझा देव म्हणू कसा. उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया, जपतप अनुष्ठाने आनंद वनभुवनी. आत्ताची जी स्थिती आहे ना आपली, राम मंदिर उभं राहिले आणि मग ती स्थिती आहे आपली की उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया, जपतप अनुष्ठाने आनंद वनभुवनी. तिथे आत्ता जे सगळं चालू आहे, उत्तम गोष्टी, उत्तम कलाविष्कार होतात तिथे, वेगवेगळ्या विषयांवरची प्रवचनं, व्याख्यानं होतात, अनेक साधू संत तिथे येत असतात आणि त्यांचं दर्शन आपल्याला होतं आणि आपोआपच रामाचं आपण दर्शन घ्यायला जातो तिथे. आणि तो जो सगळा काळ आहे त्याचं चित्रण समर्थांनी, म्हणजे आत्ता अयोध्येमध्ये जे काही चाललंय ना सगळं, हे अगदी आनंदवन भुवनाचं चित्रण आहे. आणि तेच समर्थ इथे म्हणतात की राम करता राम भोगता, रामराज्य भूमंडळी, सर्वस्वी मीच देवाचा, माझा देव म्हणू कसा. मी आणि तो वेगळा नाहीच होत. आपण जे काही आपण सगळं शिकलोय ते त्याच्याचकडनं शिकलोय, किंबहुना त्याचा होऊनच आपण शिकलोय. म्हणजे हम न कुछ रोके सीखे है, न कुछ हंसके सीखे है, जो कुछ थोड़ा बहुत सीखे है वो उसी से ही सीखे है, उसका होके ही सीखे है, असं जे म्हटलं जातं की आपणच देवाचं होऊन शिकणं सगळं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती भावना समर्थ म्हणतात आपल्यामध्ये यायला पाहिजे. आनंदवन भुवनात ह्यानंतर काय झालं तर शुद्ध अध्यात्म वाढले. येथुनी वाढिला धर्म, रमाधर्म समागमे, संतोष मांडला मोठा आनंदवन भुवनी. देवालये दीपमाळा, रंगमाळा बहुविधा, पूजिला देवदेवांचा आनंदवन भुवनी. वेदशास्त्रे धर्मचर्चा, पुराणे महात्मे किती, कवित्वे नूतने जिरणे आनंदवन भुवनी. काय होतंय अजून आनंदवन भुवनामध्ये? शुद्ध अध्यात्म वाढले म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय तर अधिक आत्मन, स्वतःच्या विषयीचं ती जाणीव जी आहे, आपल्यातल्या अंतरात्म्याची जाणीव आपल्याला होणं, त्याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आणि मग ती जाणीव जितक्या लवकर होईल, करता राम हे एकदा लक्षात आलं आपल्या की ते खूप पुढचं जगायला सोपं जातं. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात या काशी क्षेत्रामध्ये काय होतं तर वेदांतशास्त्र, धर्मशास्त्र, पुराणे ह्या सगळ्या विषयांवर वेगवेगळ्या चर्चा होताना आपल्याला दिसतात. पाठपठणाच्या वेगवेगळ्या परंपरा तिथे चालू असलेल्या आपल्याला दिसतात. उपनिषद आदी प्राचीन वाङ्मय ह्यांच्या अर्वाचीन रचना, ह्या सगळ्यांचं वर्णन आपल्याला तिथे दिसतं. आणि मग कशी स्थिती येते? परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अनुकूल परिस्थिती निर्माण होते. जीवन, विद्या, कला, वैभव ह्या सगळ्यांनी संपन्न असं वातावरण आजूबाजूला निर्माण होतं. काय घडतं त्याच्यानी तर गीत संगीत सामर्थ्ये, वाद्ये कल्लोळ उठिला, मिळाले सर्व अर्थार्थी आनंदवन भुवनी. मनासी प्रचिती आली, शब्दी विश्वास वाटला, कामना पुरती सर्वे आनंदवन भुवनी. सर्व विद्या कळा विद्या, न भूतो न भविष्यती, वैराग्य जाहले सर्वे आनंदवन भुवनी. येथुनी वासती सर्वे, ते सर्वत्र देखिती, सामर्थ्य काय बोलावे आनंदवन भुवनी. ह्या क्षेत्रात काय होणार आहे आनंदवन भुवनामध्ये? काव्यशास्त्र, संगीत, वाद्यवादनशास्त्र ह्या सगळ्यांचं समर्थपणे शिक्षण तिथे दिलं जातं. सगळ्या कलांचे अनेक झंकार ऐकू येतात.
आणि मग मनासी प्रचिती आली, शब्दी विश्वास वाटला असं समर्थ म्हणतात. हे सगळं मी स्वप्न बघतो आहे. ह्या स्वप्नातनं काय झालंय तर माझ्या मनाला एक प्रकारचं समाधान मिळालेलं आहे आणि हे सगळं पुढच्या काळात घडून येणार आहे. हा विश्वास, दृढ विश्वास माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि तो विश्वास, ह्या विश्वासातनंच माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील हे देखील मला वाटतं आहे. हे सगळं पाहून वाटतं आहे. त्यामुळे माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होताना कुठेतरी दिसत आहेत मला आणि ह्याच्यानी माझं मन सुखावलंय, माझं मन आनंदित झालंय असं म्हटलंय. आणि आपल्या सगळ्या जीवनाला, जीवन पद्धतीला एक प्रकारचा सुरक्षितपणा येताना मला दिसतो आहे. आणि तो मग आपल्या सामर्थ्याला काय उणीव आहे. जर आपण सगळेजण एकमेकांबरोबर सुरक्षित असू, चांगल्या वातावरणात असू तर आपण अत्यंत सामर्थ्याने काम करू शकतो. आणि हा दृढ विश्वास समर्थांच्या मनामध्ये ह्या काळात निर्माण झालेला आपल्याला दिसतो. आणि हे आनंदवन भुवनाचं अतिशय रम्य सुंदर चित्रण समर्थांनी वेगवेगळ्या अप्रतिम शब्दयोजना वापरून केलेलं आहे. आणि शेवटी लक्षात काय ठेवायचे समर्थ सांगतात, ममई मांशो जीवलोके जीवभूतच सनातनः. सगळेजण आपण त्याचाच अंश आहोत, त्याचीच प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे. उत्तम काम करायचं आहे, पण ते कसं करायचं ते द्रष्टेपणाने करायचं आहे. हा द्रष्टेपणा कायम आपल्यामध्ये जपला पाहिजे. आपण कितीही वयाने मोठे झालो, काहीही झालो तरी आपला आशावाद सोडता कामा नये आणि उत्तम द्रष्टेपणा आपल्याकडे असला पाहिजे उत्तम गोष्टींचा. म्हणून तन्मे मनशिव संकल्पमस्तु. उत्तम संकल्प माझ्या हातून निर्माण व्हायला पाहिजेत, पूर्णत्वास जायला पाहिजेत, माझ्या मनामध्ये यायला पाहिजेत. हे समर्थ इथे आपल्याला सुचवतात. म्हणून उत्कट भव्यतेची घ्यावे. समर्थांना कायम उत्तम गोष्टींचाच ध्यास होता. उत्तमाचा ध्यास आपल्याकडे कायम असला पाहिजे. आणि मग जे जे उदात्त उन्नत महन्मधुरत येते असं जे आपण म्हणतो, तर उत्तम उदात्त उन्नत आपल्याला मिळवायचं आहे. त्याच्यासाठी उत्तम स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कष्ट घ्यायला कमी पडू नका. आणि म्हणून हे सगळं करायचं तर आपण संघटित येऊयात. जसं राम रावण युद्धामध्ये सगळं सैन्य एकत्रित आलं, सगळी प्रजा एकत्रित आली होती, त्याच पद्धतीने आपण संघटित राहूयात. ओम संगच्छध्वम संवदध्वम संवो मनांसी जानताम हा मंत्र जो आहे तो कायम लक्षात ठेवायला पाहिजे. या आनंदवन भुवनातून आपल्याला काय शिकायचं आहे तर संघटित राहणं, एकत्रित राहणं, विचारांनी एकत्रित राहणं, मनांनी एकत्रित राहणं आणि आपल्या ध्येयपूर्तीकडे एकत्रित पाऊल टाकणं. प्रयत्न करत करत पाऊल टाकणं. नुसतंच काहीही मिळणार नाही आपल्याला, पण त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत. आणि मग उत्तम स्वप्न बघून त्याच्या पूर्ततेसाठी आपण सगळ्यांनी एकत्रित पुढे जाऊयात, तरच आपलं हिंदुस्थानाचं भव्य दिव्य स्वप्न साकार होईल असं समर्थ तिथे म्हणतात. आणि पुढच्या काळामध्ये समर्थांना ते पाहायला मिळालं जेव्हा शिवराज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराज राजे झाले आणि काही प्रमाणात काही अंशी का होईना हे स्वप्न सत्यात येताना त्यांना दिसलं. पण आपण ह्या सगळ्या गोष्टींमधनं एक लक्षात ठेवू शकतो की दृष्टेपणा हा कायम असला पाहिजे. दूरवरचा विचार करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे आणि ती क्षमता निर्माण होण्यासाठी उत्तम मेंदू आपल्याला लागतो, उत्तम मन आपल्याला लागतं, मनगटामध्ये सामर्थ्य लागतं, मनशक्ती उत्तम लागते. आणि हे सगळं मिळवण्यासाठी योग्य आहार, विहार आणि आचरण ह्याची जोड आपल्याला त्याला द्यायला लागते. उत्तम माणूस जर आपण म्हणून घडत गेलो तर उत्तम गोष्टी आपण निश्चित करू शकतो. आणि एकमेकांच्या हातात हात घेऊन हे सगळं कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे. हा संदेश आपल्याला ह्या आनंदवन भुवन काव्यामधनं मिळतो. आणि त्याचबरोबर शक्तीची उपासना, साधना ही देखील आपण नेटाने केली पाहिजे. हा संदेशही समर्थ इथे आपल्याला देताना दिसतात. आपल्या सर्वांसमोर हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.